नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूया कोबीची पकोडी म्हणजेच की भजी। त्यासाठी इथे मी कोबी छोटा घेतलेला होता, तो आता मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हाताने देखील कट करू शकता, हे बघू शकता। आणि हे चॉपरने इझिली कट होतं। तुम्हाला पाहिजे असेल तर मिशोवरती अवेलेबल आहे। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि कोबी धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ टाकायचं, लाल मिर्च पावडर टाकायची। तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर ते देखील तुम्ही कापून टाकू शकता। तर इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, हाताने असा थोडासा चोळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे चिमूटभर मी अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे। आता त्याला मस्त असं हलवून घ्यायचं। पाणी अगोदर टाकायचं नाही, का तर त्या अगोदरच कोबीला पाणी सुटतं। तुम्हाला कांदा हवा असेल तर तुम्ही कांदा देखील त्याच्यामध्ये ॲड करू शकता। थोडंसं मी पाणी टाकले आहे, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झाले की आपण हे पकोडे म्हणजेच की भजी सोडून घेऊयात। आणि हे बघू शकता, अशा पद्धतीने तुमच्या मुलांना करून दिले ना तर खूप आवडीने खातील, कारण की त्यांना कळणार देखील नाही की कोबीची भजी आहेत म्हणून। अशी भाजी केल्यानंतर मुलं खायला नको म्हणतात, खात नाहीत। मुलंच काय, कित्येक वेळेस मोठे देखील खात नाहीत कोबीची भाजी। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। हे भजी खूप छान बनतात, खायला देखील खूप टेस्टी लागतात। तुम्ही ह्याला शेजवान चटणीसोबत देखील खाऊ शकता, नाहीतर टोमॅटो केचपसोबत देखील खाऊ शकता। आता मस्त अशी खरपूस रंग येईपर्यंत आपले भजी तळून झालेले आहेत। कमी गॅसवरती भजी तळून घ्यायचे आहेत। एकदा का तेल गरम झालं, भजी सोडली की कमी गॅस करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय।